डिअर फ्रेंड्स, पहिले तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना ही दिवाळी आनंदाची, भरभराटीची आणि सुखसमृद्धीची जाओ, हीच त्या भवानी मातेकडे मी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या रेसिपीला. तर आजची रेसिपी आहे राजमा चावल. थोडी लाँग प्रोसिजर आहे आणि त्यामुळेच तुम्ही नोटीस कराल की हा व्हिडिओसुद्धा नेहमीपेक्षा मोठा आहे. पण द रेसिपी वॉज वर्थ ट्राईंग. तर या रेसिपीच्या खूप साऱ्या टिप्स आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघत राहा. टिप नंबर 1, ज्या पाण्यात तुम्ही राजमा सोक केला असेल तेच पाणी कुकरमध्ये वापरायचं नाही आहे. अदरवाईज खाल्ल्यावर गॅसचा प्रॉब्लेम नक्कीच होईल. टिप नंबर 2, राजमा बॉईल करताना फर्स्ट विसिल हाय फ्लेमवर आणि नंतर फ्लेम लो करून 2 विसिल करायचे आहेत, ज्याला अराउंड 15 ते 20 मिनिटे जातील. टिप नंबर 3, कांदा जास्त वापरायचा आहे. इथे मी 2 ते 3 कांदे मोठ्या साईजचे वापरले आहेत आणि व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. टिप नंबर 4, जिथेही तुम्हाला असं वाटत असेल की मसाला कढईला चिकटतो आहे किंवा जळणार आहे, तेव्हा थोडंसं गरम पाणी ॲड करा. त्यामुळे मसाला जळणार नाही आणि तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता. टिप नंबर 5, मसाला शिजवताना तेल सेपरेट होईपर्यंत नीट कुक करा, अदरवाईज ते कच्चं राहील आणि त्याचाही त्रास होऊ शकतो. टिप नंबर 6, शेवटी जेव्हा तुम्ही राजमा ॲड कराल तेव्हा त्याच चमच्याने 10 ते 20% राजमा दाबून स्मॅश करायचा आहे, सेम अख्खा मसूर स्टाईल, ज्यामुळे कन्सिस्टन्सी थिक राहील. टिप नंबर 7, हे सर्व झाल्यावर शेवटी जेव्हा अर्धा तास कव्हर करून लो फ्लेमवर कुक करायचं आहे, तेव्हा मध्ये मध्ये ओपन करून चेक करा आणि थोडंसं चमच्याने हलवून घ्या, अदरवाईज बर्न व्हायचे चान्सेस आहेत. खूप जास्त मोठा झाला ना व्हिडिओ, पण काय करणार, रेसिपीज तशी आहेत. पण एवढी यमी झाली होती, त्यामुळे परत परत बनवावीशी वाटते. म्हणूनच मे बी बरेच जण ह्याला कम्फर्ट फूड रेसिपी म्हणतात. बाय द वे, आय एम व्हेरी सॉरी हां, फटाक्यांच्या आवाजामुळे खूप डिस्टर्बन्स येतो आहे. बट आय विल ट्राय टू मिनिमाइज इट ॲज मच एज पॉसिबल. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कळवायला विसरू नका. इथपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना अ व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी. स्टे सेफ अँड स्टे हेल्दी. बाय.